नमस्कार, मी विशाल परदेशी. तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे. जे मानाची 3 नंबरची पालखी आहे, जे करमाळ शहरात किंवा सोलापूर जिल्ह्यात रायगाव इथून प्रवेश करते आणि या प्रवेशाच्या ठिकाणी तयारी कुठपर्यंत आली आहे आणि काय काय नियोजन आहे याच्याबाबत करमाळ्याच्या तहसीलदार श्रीमती शिल्पाताई ठोकळे यांच्याशी तेजवार्ता प्रतिनिधी आढावा घेत आहे. नमस्कार मॅडम. संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखीचा जे प्रवेश होतो सोलापूर जिल्ह्यात रायगाव करमाळा तालुक्याची बाउंड्री जिथं शेगुड आणि रायगाव डुकरेवाडी आहे, इथून प्रवेश होतो आणि या प्रवेशाच्या निमित्ताने किंवा पालखी आगमनाच्या निमित्ताने इथे काही सोयी सुविधा रस्त्याची वगैरे कामे कुठपर्यंत आलेली त्याच्याबाबत आता 2 दिवसावर संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांचं आगमन येऊन ठेपलेलं आहे. आम्ही सर्व उत्सुक आहोत, परंतु ज्या सुधारणा आहे थोडीशी रस्त्याची कामं, साईड पट्ट्या आणि खड्डे बुजवणे आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे स्वच्छतेचा, जो रायगावच्या सर्व परिसर आजूबाजूला म्हणजे इतक्या लांबून वारकरी आपल्या इथं चालत येणार, इतकी मोठी पालखी आपल्या इथे येणार आणि त्या पद्धतीनं स्वच्छतेचा आमचा प्रयत्न चालू आहे. प्रगतीपथावर काम आहे. संध्याकाळी पुन्हा येऊन चेक करून बघणार आहे, कारण काही ठिकाणी अजून सुद्धा खड्डे आहेत. पावसामुळे जे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे कमी केल्याचं काही दिसून येत नाही. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी पण सूचना दिलेल्या होत्या, तर त्याबरोबर आता हे काम होतंय का नाही हे बघणार आहे. उद्या आणि आज संध्याकाळी पुन्हा एकदा फॉलोअप घेणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडं दिरंगाई होत असल्यासारखं वाटतंय. जिल्हाधिकाऱ्यांनी परवा बोललेले की तयारी व्यवस्थित व्हायला पाहिजे, साईड पट्ट्या वगैरे कामे करून घ्या. हे माझं 3रं वर्ष आहे. दरवर्षी 2 दिवसापूर्वी सकाळच्या वेळी पर्यंत ही अशीच परिस्थिती असते, पण ज्या वेळी जवळ यायला लागतं त्यावेळी प्रत्येक जण उत्साहाने काम चालू करतो. तुम्हाला 18 तारखेच्या स्वागत समारंभाच्या वेळी लक्षात येईल की खूप छान पद्धतीनं स्वागत झालेलं आहे. आपल्या स्वागताची चर्चा पालखी प्रमुख अध्यक्ष हे कलेक्टर साहेबांकडे पण करतात की अशा पद्धतीचं स्वागत यापूर्वी कधीच झालं नाही. यावर्षी अशी चर्चा होत आहे की मार्ग बदलण्यात येणार आहे, सोयी होत नाही, करमाळा शहरात अडचण होती, स्वच्छता नसते, बसायला जागा नसते, असं काहीतरी ऐकण्यात येत आहे आणि रायगाववरून वीट मार्गे झरे मार्गे पालखी प्रस्थान होणार आहे आणि त्या दृष्टीने तयारी प्रशासनाची चालू आहे असं बोललं जात आहे. अफवा आहे का खरं आहे? ही अफवाच आहे. हा पारंपरिक मार्ग असतो, त्याच्यामध्ये सहसा बदल केला जात नाही. त्यामुळं पण स्वच्छतेविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. करमाळा शहरातली जी स्वच्छता आहे त्याबाबत राठी महाराजांनी, गांगुर्डे महाराजांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे. ही गोष्ट खरी आहे. त्यामुळं ते म्हणतात की आमच्या वारकऱ्यांची जर बसायची सोय होत नसेल आणि गटारींच्या जिथं थांबू शकत नाही अशा ठिकाणी जर जेवावं लागत असेल तर आम्ही विचार करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण पालखी मार्ग बदलला गेलाय किंवा काय ही गोष्ट खरी नाही. या दृष्टीने आपण मुख्याधिकारी सचिन तपसे यांना काही सूचना केलेल्या आहेत? मुख्याधिकारी सचिन तपसे साहेबांना मी सूचना केल्या आहेत, पण माझ्याही पेक्षा म्हटलं तर कलेक्टर साहेबांनी त्यांना खूप सक्त शब्दामध्ये सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये सुधारणा होईल नाही होईल, सुधारणा करून घ्यावीच लागणार आहे आपल्याला. कारण गेल्या वर्षी काही समस्या त्यांच्यापर्यंत निदर्शनास आणल्या होत्या, आपल्याकडूनही त्यांच्याकडे काही मेसेज गेलेले होते, परंतु शेवटी ते काम झालं नव्हतं. पण ह्यावेळी तसं होणार नाही. आपल्याला ते काम करून घ्यावं लागणार आहे.